नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी राजेश चिपिंगळे। पाहूयात काही सविस्तर घडामोडी। सांगली जिल्ह्यातील टेंभू ताकारी, म्हैसाळ, वाकुर्डे बुद्रुक आणि आरफळ सिंचन योजना दुष्काळी शेतकऱ्यांना जरी योगदान ठरणार असल्या तरी सिंचन योजनांच्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पुढे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत। पुनर्वसन बाधित नुकसान, पाणी न मिळणे अशा अनेक तक्रारी छोट्या स्वरूपात असणाऱ्या वर्षानुवर्षे जलसंपदा विभागाकडे प्रलंबित आहेत। त्यामुळे शिवसेनेकडून या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला। या कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातल्या सिंचन योजनांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तक्रार निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। पाटबंधारा विभागाचे अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले आणि इतर अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या परिषदेमध्ये जिल्ह्यातून जवळपास 350 अर्ज दाखल झाले होते। यापैकी 125 या परिषदेच्या माध्यमातून सोडवण्यात आले आहेत। वारली नदीच्या पाटबंधारे भवनमध्ये ही तक्रार निवारण परिषद पार पडली। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते, आनंद पवार, महापालिकेचे नेते शेखर माने, दिगंबर जाधव, उपाध्यक्ष शंभूराज काटकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आज सगळ्यात मोठा एक प्रश्न जो आहे की आज सांगली जिल्ह्यामध्ये टेंभू, उरमोडी, ताकारी, म्हैसाळ किंवा आरफळ या सगळ्या सिंचन प्रकल्पांची निर्मिती जरी झाली असली तर काही गावं अजूनही पाण्यापासून वंचित आहेत। आजच्या तक्रार निवारण परिषदेमध्ये मुख्यत्वे मुद्दा हा होता की या वंचित गावांना पाणी देणं। आम्हाला खरं तर या सगळ्या गावांना पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे। आपला ती जबाबदारी आहे किंवा ते दिलंच पाहिजे, पण आज उपलब्ध असणारं पाणी पाहता ते आपण करू शकत नाही, सगळ्यात मोठी अडचण आहे। त्यामुळे भविष्य काळात हा प्रश्न अधिक गंभीर होत जाईल। त्यामुळे या वंचित गावांना जर पाणी द्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा एक पर्याय आहे तो पाणी वाटपाचं फेरनियोजन करणं। पाणी वाटपाचं फेरनियोजन केलं तरच आपण या वंचित गावांना पाणी देऊ शकतो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। उदाहरणार्थ या केवन खोऱ्यामध्ये आपण बिगर सिंचनासाठी 33 TMC पाणी आरक्षित करून ठेवलंय, पण वास्तविक बिगर सिंचनासाठी इथली गरज ही फक्त 9 TMCची आहे किंवा आपण आता फक्त 9 TMC पाणी वापरतो, म्हणजे उर्वरित 18% पाणी शिल्लक राहतं। आता हे असं ठेवण्यापेक्षा जर त्याच्या पाणी वाटपाचं फेरनियोजन केलं त्यामुळे निश्चितपणे महामंडळ स्तरावरनं कार्यवाही करत मंत्रिमंडळापुढे हा धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा आणि मी तशी यासाठी शिफारस निश्चितपणे करतोय। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भविष्य काळात पाणी हे अत्यंत अनमोल अशीच गोष्ट होणार आहे, ती आपण अत्यंत जपून वापरणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। कृष्णा खोरे महामंडळ तुमच्यापर्यंत, तुमच्या शेताच्या बांधापर्यंत पाणी द्यायला कटिबद्ध आहे, पण हे पाणी अत्यंत जपून वापरणं ही पण सगळ्यात मोठी काळाची गरज आहे। कारण आपल्याकडे पाणी येतंय म्हटल्याबरोबर तिथं ऊसाची लागवड इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होते की आपण उपलब्ध केलेलं पाणी आणि ऊसाची लागवड झालेलं क्षेत्र, त्याला अपेक्षित असणारं पाणी याचा ताळमेळ लागत नाही, त्याच्यात जी मोठी प्रचंड तफावत होते आणि त्यामुळं मग सगळ्या उद्याच्या पुढच्या अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळं पाणी नियोजनाबरोबर आता पीक नियोजनाची सुद्धा अत्यंत गरज आहे। पाणी नियोजन आणि पीक नियोजन हे समन्वयाने जर आपल्याला केलं तर महाराष्ट्र निश्चितपणे सुजलाम आणि सुफलाम झालेला आपल्याला दिसेल। तरच्या 15 वर्षामध्ये हे सगळे सिंचन प्रकल्प रखडले गेले। आता ते रखडले की जाणीवपूर्वक रखडवले, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। त्यामुळे आज महाराष्ट्राला मध्ये या भागात जो दुष्काळ आपण सहन करतोय तो दुष्काळ खरं तर निसर्ग निर्मित म्हणण्यापेक्षा हे प्रकल्प रखडवणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी निर्मितच हा दुष्काळ आहे असं म्हणणं अधिक योग्य ठरेल। खरं तर हा कृष्णा खोरे विकास महामंडळ लोकाभिमुख करण्याचा माझा प्रयत्न आहे की थेट शेतकऱ्यांना आपल्या अडचणी कुठं मांडाव्या हे निश्चितपणे समजत नाही किंवा त्या जरी मांडल्या तरी पाठपुरावा करण्याला त्याला वेळ मिळत नाही, किंबहुना मग या टेबलवरनं त्या टेबलवर त्याला फिरावं लागतं। हा त्याचा वेळ सगळा वाचावा, त्याला त्वरित निर्णय मिळावा यासाठी खरं तर आजच्या या तक्रार निवारण परिषदेचं नियोजन करण्यात आलं होतं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि खऱ्या अर्थानं अनेक प्रश्न त्यामुळं निकाली काढता आले, सोडवता आले। याच्यामध्ये साधारणपणे पाणी परवान्यापासून ते सिंचन प्रकल्पाच्या पूर्णत्वापर्यंत आणि सिंचन प्रकल्पापासून वंचित असणाऱ्या गावांपासून ते पुनर्वसन आणि भूसंपादन किंवा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांपर्यंत अनेक प्रश्न समोर आले आणि या सगळ्या विषयांना, प्रश्नांना आम्हाला न्याय देता आला।